बोरगावच्या कृष्णा नदीच्या काठी मी इथे आलो आहे आणि इथे आपण बघताय की गणपतीच्या मूर्ती या कशा पडल्यात बघा. मंडळाच्या असतील, घरगुती गणपती असतील आणि त्यांचे असे भग्न अवशेष असे पडलेले आहेत. आपण किती भक्तिभावाने गणपतीचा आगमन सोहळा आपण बघतो, ठीक आहे. गणपतीची पूजा अर्चना करतो, गणपतीला भक्तिभावाने प्रेमाने खाऊ घालतो. पण विसर्जन करताना सुद्धा नेताना पण आपण डॉल्बी लावून किंवा इतर गोष्टीने ढोल ताशा या सगळ्याने गजरात आपण विसर्जन करतो. पण एकदा विसर्जन झाल्यानंतर आपण बघता की बाबा हे कसे अवशेष पडलेले आहेत. आपण ह्याची काळजी घ्यायची की हे असे काठावरती गणपती येऊन पडू नयेत. अगदी मध्यावरती जाऊन विसर्जन करावं अथवा मूर्ती मोठ्या तशाच ठेवाव्यात आणि उत्सव मूर्ती फक्त विसर्जन कराव्यात, अथवा तुम्ही पूर्ण शाडूच्या मूर्ती आणाव्यात. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण किती गोष्टी खूप चांगल्या आहेत, पण आपण या व्यवस्थित पाळल्या पाहिजेत, तर त्या व्यवस्थित राहतील. आता हे चांगलं वाटतंय का सांगा? तर याची काळजी आपण पुढच्या वेळेला घ्यायची आहे.